आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। आज ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालावर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणावर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या कारभाराबाबत शासनासमोर 2 अहवाल सादर होणार आहे। तिसऱ्या अहवालानंतर एक अंतिम अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रुग्णालयाच्या गलथान कारभारावर काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणावर चर्चा होणार आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्यात। मीनाक्षी, काय अधिकची माहिती? निश्चितच आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडणार आहे आणि यावेळी आपण पाहतोय दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील जे मृत्यू प्रकरण आहे याच्या चौकशी समितीचा अहवाल जे आहे ते आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। खरं तर मंगेशकर रुग्णालयाच्या कारभाराबाबत शासनासमोर 2 अहवाल जे आहेत ते सादर करण्यात आले असते आणि आता आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दोन्ही अहवालाची माहिती जी आहे ती दिली जाणार आहे। मात्र तिसऱ्या अहवालानंतर एक अंतिम अहवाल जो आहे तो मुख्यमंत्र्यांना जे आहे ते सादर केलं जाणार आहे आणि याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रुग्णालयाच्या गलथान कारभारावरती काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। प्रामुख्यानं आपण पाहतोय की गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी ज्या पद्धतीत आयुक्तालयाकडनं जे काय राज्य शासनाला चौकशीचा अहवाल सादर केलं गेलं होतं याआधीच त्यामध्ये हॉस्पिटलकडून नियमांची उल्लंघन झालेली आहे का याची जी चौकशी आहे ती आयुक्तांनी याबाबत आधीच माहिती जी आहे ती राज्य शासनाला दिलेली आहे। मात्र आता आजच्या या बैठकीमध्ये राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। जी मीनाक्षी, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।